नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन ब्लॉगमध्ये. आता टाईम झाला आहे सकाळचे 5:30 आणि आज आपण निघतो आहे रायगडसाठी. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा बघण्यासाठी 2 दिवस आपण रायगडावर असू. गाडी वगैरे रेडी आहे, बॅग वगैरे गाडीवर बांधून घेतलं आहे. आता फक्त निघायची वेळ आहे. निघूया, आपले मित्र पुढे आपल्याला जॉईन करतील. तर भेटतो तुम्हाला मी गाडीवरती. मंडळी, थँक्यू 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 थँक्यू. बॅग काय बॅग बिग घेतोय ठेवायला? आहे ना जागा? हाय जागा हाय. बाबा हॅपी बर्थडे. कैसे हो? बरं, तू बरं आहे? एक नंबर हो. एकदम मस्त आहे. रायडर ऑन काय बोलतात त्याला? रेडी टू रेस. रेडी टू रेस. सो वाजले 6:30 आणि आपण पोचलो हायवेला. आरामात आरामातच जाऊ, काय विषय नाही. विराज भेटेल आपल्याला पनवेलला, अमित पण भेटेल आपल्याला. अमित डायरेक्ट आपल्याला रायगडला भेटेल. ट्रॅफिक तसं थोडं थोडं आहे. फाउंटन क्रॉस केलं मी जस्ट, आणि आपली गाडी सोबत चालते आहे आपल्या. यात मित्र आहेत आपले सगळे. लेट्स गो. झेंडा लावलाय भाई मस्तपैकी. भाई पहिल्यांदा ना मला ठाणे खूप वेगळं फील करवत आहे. लाईक ट्रॅफिक नाही आहे ना इकडे, त्याच्यामुळे खूप वेगळं वाटतं. जर ठाणेनुसार ट्रॅफिक भरलेलं असं ना भाई, काय म्हणजे एकदम बेकार वाटतं, एकदम बेकार. आज मस्त वाटतं, कधी खाली खाली आहे. 210 किलोमीटरची आपली आजची राईड असेल, आणि रायगडचे 2 पार्ट येतील. तिसरा पार्ट मे बी नाही ना, कारण तेवढं स्टोरेजच राहणार नाही. मुंबई टू रायगड, आणि देन नंतरला राज्याभिषेक सोहळाचा एक ब्लॉग येईल, तेवढंच. त्यानंतर आपण मे बी कंटिन्यू नाही करणार, कारण का तेवढं माझ्याकडे स्टोरेजच नाही. एक एक्स्ट्रा काळ मी घेतलं आहे, बट बघूया, यूज करता आलं तर करेन, नाही तर आपण गाडी चालवलं. 70 किलोमीटर चालले गाडी. भाई गाडी ॲव्हरेज काय डेंजर देते आज. 40चा ॲव्हरेज देते. तुम्हाला दिसत असेल ठीक आहे, 40चा ॲव्हरेज देते गाडी आज. आज खूप प्रेमाने चालवते, खूप प्रेमाने, खूप म्हणजे खूप प्रेमाने. कुठेच ॲग्रेसिव्ह म्हणजे, अरे चल बाबा, कुठंच ॲग्रेसिव्ह थ्रॉटल घेतला नाही आहे, काहीच नाही. तर मला सांगा, तुमची गाडी किती ॲव्हरेज देते? माझी तर बाई 40पर्यंत आरामात देते, जर प्रेमाने चालवली तर. आणि खेचून खेचून चालवली तर मॅक्स 34-35 देते. सिटीमध्ये तर मुश्किल आहे एवढं 40 देणं, पण 35 तरी देते सिटीमध्ये. लोकांना वाटत असेल ना भाई ड्यू काय ॲव्हरेज देत असेल. देते भाई ॲव्हरेज, ॲव्हरेजला नाद नाही करू शकत. आणि पॉवर प्लस ॲव्हरेज आहे, असं नाही बोला की फक्त ॲव्हरेज देते, पॉवर नाही आहे. एवढी पॉवर आहे की तुमची क्षमता पाहिजे भाई फक्त गाडीला हँडल करण्याची. ती पळायच्या तिच्या लिमिटनी पळते. इकडे आपल्याला विराज भेटेल. नाश्त्याचं बघूया, इथे इथे करायचं असेल इथे करू, नाही तर पुढे करू. खूप लोक चालले जात रायगड, खूप लोक. हा, गाडीचा ॲव्हरेज बघ, कडक रे. डेंजर ॲव्हरेज येते. आज पहिल्यांदा एवढा दिलाय, एवढा कधी नाही देत. बाकी बरं आहे, दिवसाच्या हार्दिक हार्दिक थँक्यू थँक्यू. भूक लागले भाई, भूक लागले. काढताना काय डायरेक्ट अशी. लेट्स गो. नाश्ता वगैरे झालाय, निघतोय. पाटील स्नॅक्स कॉर्नर ठीकठाक होतं, का एवढं का खास नाही. चला, वाजलेत 9. बराच लेट झाला आम्हाला.
आपण लागलो होतो मुंबई गोवा हायवेला. आपला नेहमीचाच, यात काय नवीन आहे नाही. आपण नेहमी याच रोडने गावी जातो वगैरे, सो रोड तर सेमच आहे. जसं आम्ही शहरातून आता बाहेर आलो ना भाई, थोडंसं फिलिंग इकडे वेगळं येतं, थोडं थंड वाटतं भाई. नंतर ना सिटीमध्ये नुसती गरमी आणि पॉल्युटेड एरिया. तुम्ही रायगडला कधी गेला असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा तर दुसरा टाईम आहे, मी चाललो आहे. आणि ते पण शिवराज्याभिषेकाला चाललो आहे डायरेक्ट. माझे घरचे बोलत होते मला की आज वाढदिवस आहे तर नको जाऊ कुठे. पण माझं असं आहे की मला एक्सपिरियन्स करायच्या त्या गोष्टी, तर मी निघालो. मी गेल्या वर्षी पण बाहेर पडलो होतो माझ्या बड्डेच्या दिवशी, आणि मी दिवसभर घरी नव्हतो, मी डायरेक्ट रात्री घरी आलो. आणि या टायमाला सुद्धा मी घरी नाही आहे आणि मी चाललो आहे रायगडावर. माझ्या लाईफमधले मी सर्वात चांगले क्षण मी आजच्या दिवशी जगतो. लाईफमध्ये एक्सपिरियन्स घेणं खूप इम्पॉर्टंट आहे ना, तर तुमची रोज सणाची लाईफमधून ना तुम्ही थकता वगैरे. थोडंसं बाहेर पडा, फिरल्याने ना माणूस खुलतो, जेवढं मला असं वाटतं. आणि ट्रॅव्हल केल्याने पण माणूस खुलतो. लोक तुम्हाला नवीन नवीन माणसं भेटणार, इंटरॅक्शन होतात तुमच्या दुसऱ्या लोकांसोबत, रॅन्डम लोकांसोबत. सो ती एक चांगली गोष्ट आहे. आता आपण मे बी स्टॉप डायरेक्ट माणगाव या इंदापूरला घेऊ एक, देन त्यानंतर मग सरळ रायगड. आता जाऊन बघू की वरती जायचं वगैरे रस्ता कसं काय आहे. कारण का मी असं ऐकलं की बंद करणार असतील दरवाजा मेनवाला नॉर्मल लोकांसाठी. VIP वगैरे लोक येणार असतील त्या चक्करमध्ये नॉर्मल लोकांसाठी एंट्री बंद करतील, असं काहीतरी असणार हमखास टक्के. मुंबईच्या गर्दीतून जसं आपण बाहेर पडतो आहे ना, तसं वातावरणाचं आणि रस्त्याचं रूप पूर्ण चेंज होत आहे. शहराची ती धावपळ आपण सोडून निसर्गाच्या साईडला आपण चाललो आहे. वातावरण खूप भारी झालं आहे. आता थोडं क्लाउडी वेदर आहे, पाऊस पडण्याचे पण चान्सेस मला वाटत आहेत. मी आणि विराज खूप टाईम नंतर सोबत राईड करतो आहे. कारण का आम्ही राईड केली होती गेल्या वर्षी जुलैमध्ये, राजगड केलं होतं आम्ही सोबत. त्यानंतर मी आता डायरेक्ट आत्ता राईड करतो सोबत. आणि ते पण त्यांनी समोरून मेसेज केला की चाललाय तर मी जॉईन करतो. मी ठीक आहे कर. तसं पण एकटाच चाललो मी. माझ्यासोबत कोण चालत असेल ना तर माझ्या स्पीडला थोडी लगाम लागते. तर जर मी एकटा पळतोय तर भाई मी नाही ऐकत मग रोडला. लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघा, मी जेव्हा गावी गेलो तर मी फक्त 3.5 तासामध्ये गावी पोचले. किती 220 का 230 किलोमीटर मी फक्त 3.5 तासात काढले एकट्याने. ते पण ब्रेक घेऊन, असं नाही की विदाऊट ब्रेक घेऊन. एकटा असेल तर माणूस खूप पळवतो. जेव्हा कोण सोबतीला असेल ना तर माणसाच्या हाताला थोडी लिमिट लागते. माझ्या तरी लागते. पोचत आलोय. आमची माणसं थांबली पाहिजेत. मला बॅटरी काढून घ्यायची आहे आणि इंथा 360 पण काढायचं आहे. के चरणों में शीश भी झुकाएंगे. We are reached मानगाव ब्रो, मानगाव. मानगाव ट्रैफिक जाम है भाई, जाम है. ये भाई खड्डा ना दगड होता. ये शिवा के पोचत आलं आपण. रायगडाचं नाव ऐकताच ना प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये एक अभिमान जागा होतो. कारण का रायगड हा फक्त किल्ला नाही तर स्वराज्याची पहिली राजधानी आहे. आणि याच्या गणागणामध्ये तुम्हाला स्वराज्य दिसतं, म्हणजे महाराजांनी उभं केलं होतं.
आणि लोक खूप लांबून लांबून येतात माहिती आहे इकडे राज्याभिषेकासाठी. प्रत्येकाच्या मनामध्ये महाराज खूप चांगले बसलेले आहेत आणि आत्ताच्या पिढीला हे सगळं मला तसं वाटतं फेस केलं पाहिजे. आत्ताच्या पिढीने हे सगळं बघितलं पाहिजे. वाव, भारी कॉर्नर्स आहेत भाई, भारी कॉर्नर्स आहेत. मला असे कॉर्नर्स खूप आवडतात, फक्त स्मूथ पाहिजेत. बम्प या खड्डा बिड्डा नको भाई, हवा टाईट होते मग. भाई 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 त्याने अचानक राईट का मारला मला ते कळलं नाही. वाव, काय भारी वाटतंय. हे असे रस्ते वगैरे ना तुम्हाला कारमध्ये फील नाही करतात, त्यासाठी तुम्हाला अशा घोड्यावरच यावं लागेल. माझं म्हणणं तर असं आहे, रोडचा खरा फील बाईकवरतीच येतो कारपेक्षा. मला माहीत नाही का ती गाडी नाही आवडत मला तीच सारखी दिसते. असं का पर्सनल हेट ना, बट नाही आवडत बाई, पर्सनली नाही आवडत. आरीच्या कोणत्याच गाड्या नाही आवडत. एक GT सोडली तर, पण GT पण आता बंद झाले, त्यामुळं आता काय आरीकडे कोणती गाडी नाही. हिमालयन पण नाही आवडत. प्युअर आरी हेटर आहे, प्युअर आरी हेटर. गाडी इकडेच कुठेतरी आम्हाला लावायला सांगितलं पोलीस काकांनी. यांनी गाडी कुठे आणली बघा, डायरेक्ट जंगलमध्ये. क्रॉस ठेवा, पाय क्रॉस ठेवा, सरळ ठेवा का.